आता छान सुंदर मावा मोदक खाण्यासाठी काही गाडीकडे जायची गरज नाही किंवा आपल्या मावा विकत आणायची ही गरज नाही. घरच्याच घरी आपण ब्रेड पासून मावा मोदक सारखे मोदक बनवू शकतो. हे पहा किती सुंदर होतात बघा. एकापेक्षा एक किती छान मोदक होतात. तेही ब्रेड मध्ये कमीत कमी खर्चात. यासाठी तुम्हाला मावा विकत आणायची गरज नाही किंवा मिठाईवाल्याकडे जायची गरज नाही. अतिशय सुंदर असे मोदक होतात. हे बघा किती छान सुंदर मस्त मोदक होतात. फक्त 4 ब्रेड साईज मधून इतके सुंदर मोदक झालेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक झालेले आहेत. 4 ब्रेड साईज पासून 11 मोदक तयार झालेले आहेत. हे बघा इतके सुंदर मोदक तुम्ही कधीही न खाल्ले असतील. चवीलाही अतिशय सुंदर मस्त एक नंबर असे कधीही मोदक तुम्ही खाल्ले नसतात. इतके छान मोदक तयार होतात ब्रेड पासून. तर ब्रेड पासून मोदक कसे बनवायचे ते चला आपण बघूयात. तर अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हे दूध एकसारखं ढवळत राहायचं आहे. हे दूध एकसारखं ढवळत राहायचं आहे. दूध थोडं आटोपर्यंत ढवळत राहायचं आहे. आता दूध आपलं थोडं आटत आलेलं आहे. दूध आटत आलं की गॅस बंद करायचा. गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायची. गॅस यासाठी बंद करायचा कारण आपल्या मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून गॅस बंद करायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्या दुधामध्ये. आता हे आपलं मिश्रण थंड घट्ट होईपर्यंत आता आपण काय करायचं आहे. इथे मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. आता हे 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. आता याच्या आपण कडा कापून घ्यायचे आहेत आणि याचा ब्रेड क्रम्स करून घ्यायचा आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून घेत आहे. कडा यात आपल्याला वापरायच्या नाहीत. याप्रमाणे त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. आता या स्लाइसचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता याचे जे ब्रेडचे आपण तुकडे केलेले आहेत त्यात आपल्याला काय करायचं आहे. आपल्या एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या ब्रेड क्रम्स करून घ्यायचं आहे. याचं ब्रेड क्रम्स करून घेऊया आपण. आता जे आपण ब्रेड क्रम्स केलेलं आहे ते ब्रेड क्रम्स आपण मिल्क पावडरमध्ये टाकायचं आहे. मिल्क पावडर आणि आपण जे गरम केलं होतं त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं मिश्रण आवळून आलेलं आहे. या प्रकारे आवळून आलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं फूड कलर घालते. थोडासा फूड कलर घालते. तर आपण फूड कलर घालून आपण मिश्रण मिक्स करून घेऊया. हे कलर पूर्ण फूड कलर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये साखर आपल्याला घालायची नाही. आपल्याला या अगोदर प्रोसेस करून घ्यायची आहे. नंतर छोटी साखर घालायची आहे आणि आपला गोळा पूर्ण परफेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला साखर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला मोदक करून घ्यायचे. आता हे आपलं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे. पूर्ण असं घट्ट गोळा झालेला आहे. तुम्ही असं बघू शकता. आपल्या हाताला चिटकत नाहीये कुठेही. असं मस्त गोळा झालेला आहे. आता हे आपण एक काय करूया बाउल मध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण बाउल मध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकूया. वेलची पूड 1 चिमटा तुम्हाला आवडत असेल तर टाका. नाही टाकलं तरी चालेल. ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूट टाका. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. पिठी साखर आपल्या आवडीप्रमाणे टाकायची आहे. आता मी ते 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली 4 ब्रेड क्रम्सचे स्लाइस घेतलेले होते त्यासाठी मी 2 चमचे पिठी साखर वापरत आहे. आता पिठी साखर टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता पिठी साखर आपली मिक्स करून झालेली आहे. असा गोळा तयार होईल. आता आपल्याला एक मोदकाचं खातं घ्यायचं आहे. याला आपण तूप लावून घेऊया. याला असं आपण तूप लावून घेऊया. इथे असं एक केशर लावूया. इथे केशर लावून घेऊया. आता यात आपला गोळा याच्यामध्ये ठेवूया. तुम्ही बघू शकता ब्रेड पासून किती छान मोदक होतात आणि घरच्या घरी मस्त छान मोदक होतात. हे बघा. हा मस्त केशरी पेढ्यासारखे मोदक होतात. हे बघा किती छान तयार होतात मोदक. केशरी पेढ्यासारखे मोदक घरच्या घरी अतिशय सुंदररित्या होतात. मार्केटमधून आणायची काहीही गरज नाही. कमीत कमी सामानामध्ये ब्रेड पासून केशरी पेढ्यासारखा मोदक घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे आपण बाकीचे मोदक करून घेऊया.